काय ईश्वर काका आज जॉगिंगला वगैरे जाणार नाहीत काय की मामांची वाट बघताय? नाही तो आज येणार नाहीये. अच्छा अच्छा, नाही काय कधीपासून तुम्ही इथे बसलेत ना का म्हणून विचारलं. काय टेन्शन बिन्शन नाही ना? नाही नाही टेन्शन काय नाही रे. काय झालंय माहिती काय, गावी ना भाजीचं लग्न आहे, तयारी करायची आहे. बहीण मागे लागली, जायला मिळत नाही अजून. त्यात आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन, त्याचं आणि त्यात परत ती स्वयंपाक करणारी बाई पण आलेली नाही. सगळं असं नाही 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 नाही, आज काय 1.5 दिवसाचा गणपती जाणार नव का? आज सुट्टी असतात नव का काही काही लोकांच्या. मग बरं म्या मार्केटला चाललोय तर तुम्हासनी काय खायला घेऊन येऊ का? नको नको. काय? अरे मी बाहेरचं खात नाही आणि तो तुषार पण नाही खाणार. बरं मग मार्केटला म्या नंतर जातो, तुम्ही चला घरला. तुम्हासनी मस्तपैकी झणझणीत काहीतरी बनवून देतो. चला. अरे खरंच नको, खरंच नको. काय माहितीये काय, त्यापेक्षा तू एक काम कर. आज आपलं विसर्जन आहे तर तू ना ते सोसायटीच्या माणसांना मदत कर काय. हा? आणि त्यानंतर बक्षीस समारंभ आहे, खूप कामाचा तामझाम आहे आज. हा तेवढं कर. हा? चल येतो. हो हो. हे काय साहेब पैसे. एवढे पैसे माझ्यासाठी? काय साहेब तुमच्यासाठी नाही हो, हे पैसे तुम्हाला झवेरी बाजारात जाऊन द्यायचे. पण मग मला किती मिळतील? 3%. 3%? हो असं काय करता, मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मला 3% दिले होते. काय साहेब हे पैसे तुमचे नाही आहेत ना, तुम्ही एकाचे पैसे दुसऱ्याला जाऊन देणार, त्यात मिळून मिळून तुम्हाला किती कमिशन मिळणार? 30%. साहेब हँडलरला 3% मिळतात. का? जेवढी मोठी रिस्क तितकं मोठं कमिशन. तुम्ही स्वतःचे पैसे आणा, माझ्याकडे गुंतवा, मोठा इंटरेस्ट देतो तुम्हाला. म्हणजे जर मी माझे पैसे आणले आणि मीच जर हँडलर असलो तर मला 15% प्लस हँडलरचे 3% सुद्धा मिळतील. बरोबर साहेब, तुम्हाला बिझनेस कळलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता हे पैसे घ्या आणि झवेरी बाजारात जाऊन द्या आणि त्यावर मिळणारे 3% तुमच्याकडे ठेवा. आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर पैसे कसे आणता येतील आणि माझ्याकडे गुंतवता येतील ते बघा. द्या. पण साहेब सांभाळ, आपल्या बिझनेसमध्ये रिस्क ही असतेच. हँडलरच्या बिझनेस मध्ये काय रिस्क आहे? काही सांगता येत नाही साहेब. हे जर पैसे तिकडचे तिकडे झाले तर पार्टी हात धुवून मागे लागते. आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. इरा इरा उठ पटकन. इरा उठ ना यार. इरा उठ पटकन. इरा उठ. अरे काय आहे यार तुझं? अरे यार 8:30 वाजून गेलेत, बस निघून गेली केव्हाची. मग आता आपली स्कूल बुडली आहे. मी ही एक लेक्चर मिस करणार होते, अख्खं कॉलेजच मिस झालं यार. अरे यार मला सायन्स जर्नल सबमिट करायचं होतं, लास्ट डेट होती. आज माझा ड्रॉइंगचा पण पिरियड मिस झाला. आज त्या मोठ्या बोर्डवर माझं ना ड्रॉइंग लावणार होते तर रत्ना मिस. माझं इम्पॉर्टंट सबमिशन मिस झालंय गाईज. काय ले एवढं किलकिल करून राहिला रे पोट्टो? हा बघ आता काय तुमचं जागरण झालं की नाही अनिश काकामुळे. आता हे भाऊजींले माहित आहे, भाऊजी नाही रागवणार तुमच्यावर. हा आणि शाळेचं काय? ते त्याने काय होतंय सांगायचं का बाबा? ताप आला, पोटात दुखतो, तुम्हाला सांगतो का बाबा, मी लहान होतो शाळेत जायचो ना. उगाच काहीही सांगू नका त्यांना, खोटं बोलणं अनफेअर असतं. मला काय करायचं मग सांगा खरं, खा मार. अरे यार एवढं भारी ड्रॉइंग काढलं होतं. आज जर ते शाळेतल्या बोर्डवर लावलं असतं ना तर सगळ्यांनी माझं कौतुक केलं असतं. त्यात काय होतंय, आज लागेल ना आपल्या सोसायटीच्या बोर्डावर. का? नाही आज कसं आहे, बाप्पाचं विसर्जन आहे ना. आणि काल नाही का आपण ते डान्स केला होता, ते असं मधुबाला आम्ही केलेलं, आम्हाला दोघांना ना बक्षीस मिळणार. चल चल लवकर तयारी करा. चला चला जरा कार्यक्रमाला चला. चल लवकर उठा 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 चला. गाईस
उठा, गेट रेडी. ज्यांना असं वाटतंय त्यांना प्राइज मिळणार आहे म्हणजे आपल्याला तर डेफिनेटली प्राइज मिळणार आहे. पण ताई, आज गणपती बाप्पा जाणार ना, इतक्या लवकर. आपण एक काम करूया, आपण ना सगळ्यांना सांगूया आम्हाला प्राइज नाही दिलं तरी चालेल, फक्त गणपती बाप्पाला इकडेच राहू द्या. असं नाही सांगता येणार बाळांनो. का ग? त्याला इकडे आवडत नाहीये का? हिरू, तुला शाळेत जायला आवडतं ना, पण थोडा वेळाने तुला घरच्यांची आठवण येतेच, आजोबांची आठवण येते, राईट? तसंच बाप्पालाही त्याच्या आईबाबांची आठवण येत असेल ना. मग आपण आता बाप्पाला त्याच्या पेरेंट्स कडे जाऊन दिलं पाहिजे, करेक्ट? जो परत येईल, पुढच्या वर्षी परत येईल, पण आता तो जाताना पण छान स्माइल करून त्याला सी ऑफ केलं पाहिजे. ताई, तुम्ही दोघं जा, मला खूप रडायला येईल. अरे इरा, असं काय? शांत, इट्स ओके. तिला थांबू दे घरी. तू आवर पटकन, नाही तर प्राइस डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होईल आणि आपल्याला लेट होईल. कमॉन कमॉन, उठ उठ उठ, चल जा पटकन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे 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 हे, वा 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 वा, गणपतीची आरती छान झालेली आहे. जोरदार टाळ्या. आणि आता आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. खरं तर या अगोदर आपलं सगळं प्लॅनिंग, आपली धावपळ, आपली धांदल, आपली तयारी, या सगळ्यांनाच आता एक पूर्ण विराम मिळणार आहे. आणि पुन्हा उद्यापासून आपलं तेच रुटीन लाईफ सुरू होणार आहे. पण खरं सांगू, कालचा दिवस आपण कोणीच विसरू शकणार नाही. म्हणजे चांगल्या अर्थाने आणि वाईट अर्थाने सुद्धा. चांगल्या अर्थाने यासाठी म्हणतोय मित्रांनो की काल आपण दंगा, धमाल, मस्ती जबरदस्त केली. आणि वाईट मी कुठल्या अर्थाने म्हणतोय हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच, नाही का? खरं सांगतो बाबांनो, माणसांची किंमत त्यालाच कळू शकते ज्याच्या घरात माणसं नसतात. म्हणजे सणाच्या दिवशी सुद्धा माझ्या कुटुंबातली माणसं माझ्या बरोबर नव्हती. एकटा होतो. पण तुम्ही मला एकटं पडू दिलं नाही. तुम्ही माझं कुटुंब झाला. धन्यवाद, खरंच धन्यवाद. किशोर भाऊंचं दुःख मोठं आहे ना. बायको घरी नसली की असं होते. मग का बरं? आणि माझ्याच काय, कुणाच्याच कुटुंबामध्ये असं अविश्वासामुळे दुरावा येणं हे कुणाच्याच कुटुंबात होऊ नये असं मला वाटतंय. आपले बाप्पा म्हणजे प्रेम आणि एकता यांचं प्रतीक आहे. आणि त्याच बाप्पांना स्मरून मी हात जोडून माझ्या गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांना विनंती करतो की बाबांनो, हे आपापसातील हेवेदावे संपवा. गणपती बाप्पा आपापसातली भांडणं प्लीज प्लीज संपवा. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या म्हणजे आनंदाच्या गोष्टींकडे जाऊया. काल आपण सगळ्यांनीच खूप धमाल, मस्ती आणि दंगा केलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप सारं प्रेम. आणि हो, आता ज्या क्षणाची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. तर या पारितोषिक वितरण समारंभासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय माझे मित्र दी ग्रेट अशोक मामा. टाळ्या. या 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 या. द्या. तर या स्पर्धेचा निकाल मी आता जाहीर करतोय. सगळ्यात पहिलं बक्षीस आहे बेस्ट धतिंग परफॉर्मन्स आणि विजेते आहेत
देसाई सातपुते जना रुपाली प्रभू आणि मंडळी. आपल्याला नाही. नाही धतिंडांचं ना आपल्यालाच मिळालंय बरं, तर भरपूर रगड पैसे मिळाले असतील ना. कायचे पैसे असे झाडाच्या फांद्या देऊन राहिले. शुभ बसा. त्यांच्या विजेत्यांचे आभार. या 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 या. आणि दुसरं बक्षीस आहे बेस्ट यंग परफॉर्मर ऑफ द इयर, आणि हे विजेते आहेत रेयांश आणि संयमी. या या. वाव, चला टाळ्या टाळ्या. आणि आता पुढचं बक्षीस आहे बेस्ट मॅड परफॉर्मन्स ऑफ द इयर, आणि विजेते आहेत राधा वहिनी आणि किशा भाऊ. काय या या या. नाही आम्हाला कसं काय मॅड परफॉर्मर. मामी अहो मामी आजी हा बोल. ते तुम्हाला वाईट मॅड नाही म्हणाले, चांगलं मॅड म्हणाले. चांगलं मॅड. हे पाय बाल्या, मॅड मॅड असते, चांगलं वाईट असं नसते. मग चांगले मॅड बक्षीस द्या. हा, चांगलं मॅड बक्षीस घ्या घ्या. हा, मामा घ्या. मला खरं तर पण चांगलं मॅड बक्षीस टाळ्या. एवढं छान काम केलं. आम्ही धिंगाण नाच केला ना, चांगला केवढा मधुबाला केला आम्ही. काय तुम्हाला आता बेस्ट डिवोशनल परफॉर्मन्स ऑफ द इयर, आणि विजेते आहेत सातपुते जना आणि चिल्ली पिल्ली. वा वा वा. टाळ्या 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 टाळ्या. मामा 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 हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. सगळे जवळ आहे. चिल्ली पिल्ली जवळ आहे जवळ आहे. आणि आता बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर, आणि विजेती आहे ईरा अमित माझगावकर. ईरा. नाही काय झालं ना, आज हिरा इथे येऊ नाही ठीक शकली. आहे. ती घरात रडत बसलीये. आज आपला लाडका बाप्पा जाणार ना म्हणून. पण डोंट वरी, मी देईन तिला तिचं प्राइज. आय लव्ह यू इरा. तू किती डंबू असलीस ना तरी आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू गाईज. अरे थांब 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 थांब. यानंतरचं बक्षीस सुद्धा तुलाच आहे. मला हो, म्हणजे स्पष्ट आणि खणखणीत आरती म्हटल्याबद्दलचं बक्षीस आहे. द्या. टाळ्या. आणि यानंतर सोसायटीतील उगवता तारा म्हणजेच रायझिंग स्टार, आणि ह्या बक्षिसाची विजेती आहे संयमी अमित माझगावकर. बरं झालं माझगावकर, आय मीन बोरकर आजोबांनी ऑर्डर दिली. जोपर्यंत बिझनेस सेट होत नाही ना तोपर्यंत बोरकर आजोबा ऑर्डर देतच राहणार. मित्रांनो, काल मी तुम्हाला एक बातमी सांगितली होती. ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला होता, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे फोटोज आणि आपल्या डेकोरेशनचे फोटोज, त्या स्पर्धेमध्ये आपल्या गणपती बाप्पाला 10,000चं बक्षीस मिळालेलं आहे. आणि एवढंच नाही बरं का, एवढंच नाही तर आपल्या त्या इको फ्रेंडली सजावटीचं आणि गणपती बाप्पांचं मुंबईभर कौतुक देखील होत आहे. तर हा जो मान आपल्याला मिळाला आहे, आपल्या सोसायटीला मिळाला आहे, त्याचे करता धरता जे आहेत ते अशोक मामा यांच्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मी आमचे सेक्रेटरी
श्री देसाई यांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचा देखील या क्षणी सत्कार करायचा. टाळ्या. या. टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. अशोकला विनंती करतो की या क्षणी त्याने 2 शब्द आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार नमस्कार. काय आहे, मला सन्मानाची सवय नाहीये, मला अपमानाची सवय आहे. पण आज सूर्य पश्चिमेला उगवलो की काय असं मला वाटतंय. असो, माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला लोकांना, या गणपतीचं विसर्जन तुम्ही इको फ्रेंडली पद्धतीनेच करा. काय म्हणजे वाजत गाजत मिरवणूक काढायची नाही, म्हणजे समुद्रावर पण जायचं नाही? नाही नाही, निसर्गाला देव मानणं ही आपली संस्कृती आहे. एका देवाची पूजा करताना आपण दुसऱ्या देवावर अन्याय करतो. निसर्गाची काळजी घ्या, तर निसर्ग तुमची काळजी घेईल. आज गावात लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, आणि जे काही पाणी मिळतंय ते केमिकल्स मिसळलेलं मिळतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एक छोटंसं पिंप आणा आणि त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करा. कारण बडेजाव हा महत्वाचा नाहीये, मनातला भाव हा महत्वाचा आहे. बरोबर की नाही? बरोबर, अगदी खरं आहे तुमचं, आणि पटलं सुद्धा. त्यामुळे आता अगदी तुमच्या मनाप्रमाणे आपण विसर्जन करूया. हा बरोबर. पण त्याआधी आपण बाप्पाची शेवटची निरोपाची आरती तर घेऊया. हो, मग काय. चला चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, या, चला चला, या या. गणपतीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, हे अलिंगन अनंत पूजन भावे ओवाळील प्रेम, देव माझा पिता सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे सियाता. जय जय रघुवीर गणपती बाप्पा मोरया मोरया. अनिश बाळा, दशमस्थानाचा स्वामी शनी हा एकादशम स्थानात स्थलांतरित झालाय, आणि तिथून त्याची वक्रदृष्टी दुय्यम स्थानावर पडते. दुय्यम स्थान म्हणजेच धनाचं स्थान. तेव्हा पुढील काही काळ खरतर आहे. बाळा, लोकांनी तुझ्यावर दाखवलेला अविश्वास आणि संशयाने तुझ्या भोवती एक नकारात्मक वलय निर्माण झालंय, आणि ते वलय काढण्यासाठी एक उपाय करावा लागेल. हो, पण उपाय म्हणजे तुम्ही जो मंत्र दिलाय तो मी म्हणायला सुरुवात केली आहे ना. मी सांगतो ते करशील का? हो, करीन ना. त्यासाठी एक यंत्र मागवावं लागेल आपल्याला. यंत्र? कुठलं? कळेल, योग्य वेळ आली की कळेल. हो, पण ते यंत्र तू जीवापाड जपायला हवंस. हो, जपून ठेवीन ना. गुरुजी, ते यंत्र कधी मागवता येईल आपल्याला? एवढा उतावीळ होऊ नकोस. अरे, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक उचित वेळ लागते.
तेव्हा मी काय सांगतो ते लक्षात ठेव. हे आयुष्य तुझं आहे, तेव्हा प्राप्तनही तुझंच. त्यामुळे कर्मही तुलाच करावं लागेल. ठीक आहे ना, मी करीन, तुम्ही सांगाल ते करीन. जे यंत्र आपण मागवणार आहोत त्याची काही किंमत तुलाच मोजावी लागेल. त्यासाठी तुझी तयारी आहे का? हो आहे ना, सांगा तुम्ही. केवळ 10,001 रुपये. 10,000? हो. ₹1. 1 रुपया नाही आहे. शगुन असतो तो, यातून घे आणि त्यावर ठेव. झाले 10,001. कल्याण मस्त.